हॅलो मानसी, बोल ना. परी, तुला ऑफिसला यावं लागेल. अगं काय झालं? काम झालं ना आपलं? नाही झालंय परी. तू येतेस का प्लीज? थोडासा एक प्रॉब्लेम आहे. अगं काय झालंय नीट सांगतेस का तू? आता केली का नाही त्याने साईन? परी, त्याला ऑलरेडी कळालंय की ही तुझी कंपनी आहे. ही वॉन्ट्स टू मीट यू. व्हॉट? मला नाही भेटायचंय त्याला. परी माझं ऐक, तू ये तर ऑफिसला, आपण बोलूया ना. मानसी, त्याला भेटून काय होणार आहे? परी, त्याला गरज आहे जॉबची. यू नो ना. तो काय म्हणतोय ते तरी पाहायला ये. ओके, मी निघते. आपण ऐकत आहात इश्क रिस्क या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय इश्क रिस्क भाग 6. आता परी नक्कीच विचारेल, काय सांगू आता? जे आहे ते सांगते. मनाशीच म्हणत शब्दांची जुळवाजुळव करत तिनं परीचा येणारा फोन कॉल उचलला. हा परी, बोल ना. अगं बोल ना. काय, मी वाट पाहत होते तुझ्या फोनची. आत्तापर्यंत झालं असेल आपलं काम, नाही का? ॲक्च्युली नाही झालंय. ही इज व्हेरी स्मार्ट. मला म्हणाला उद्या येताना साईन करून आणतो. ओ, म्हणजे उद्यावर गेलं. पण कसं बरं? अगं जाऊ दे ना. आता तेवढा अधिकार तर आहेच ना त्याला, सगळ्या कंडिशन्स वाचण्याचा. एक मिनिट मानसी, तूच नाही ना बोललीस त्याला की अगं मी काही नाही बोलले. ती तिचं वाक्य तोडत पटकन मध्येच जीभ चावत म्हणाली. हां मग ठीक आहे. ओके, पाहू काय होतंय. बरं, मी तिकडे यायला निघाले. पोहोचेन 1 पाऊण तासात. हो चालेल. चल मग मी बाकीचं काम पाहते. बाय म्हणत पटकन मानसीने फोन ठेवला आणि वाचल्याच्या आविर्भावात सुटकेचा मोठा निश्वास सोडला. ओ गॉड, वाचले म्हणत ती तिच्या कामात बिझी झाली. त्याला मुद्दाम जास्त काम लावायचं आणि अशी परिस्थिती निर्माण करायची की तो जे काही वागलाय त्यासाठी 100 वेळा सॉरी म्हणेल. परी मनाशीच ठरवत होती, आजपासून तो जॉईन करणार आणि लेटर ही साईन करणार. असंच होणार असं समजून परी चाललेली. आज जरा उशिराच ती ऑफिसमध्ये जाणार होती. त्यानं लेटर साईन करून दिलं की मानसीचा तसा फोन येणार होता. सो ती तिच्याच फोन कॉलची वाट पाहत बसलेली, जेणेकरून तिचा फोन येताच तिला ऑफिसमध्ये जायला निघायचं होतं. त्याच अस्वस्थतेत तिनं सकाळपासून 2-3 कॉफीज पिल्या होत्या. मधूनच उठून इकडून तिकडे फेऱ्या मारत होती. हे वरून येणाऱ्या मामाने पाहिलं. परी, अगं काय ग, सगळं ठीक आहे ना? का कोणी भेटायला येणार आहे आज घरी? आज ऑफिसलाही नाही गेलीयस? अगं जाणार आहे ग, मानसीच्या फोनची वाट पाहते. अच्छा बरं, तरीच म्हणते मी, आज सुट्टी कशी काय घेतलीस आणि अशी फिरत काय आहेस? शांतपणे बस ना. आणि हे काय, एवढी कॉफी पिलीस सकाळपासून? काय ग, बरी आहेस ना? अगं हो ग, एक महत्वाचं काम आहे, ते झालं की निघणार आहे मी ऑफिसला. तसा फोन करणार आहे मानसी. हे बघ, आलाच तिचा फोन म्हणत तिनं तो फोन कॉल उचलला. हॅलो मानसी, बोल ना. परी, तुला ऑफिसला यावं लागेल. काय झालंय मानसी, काम झालं ना आपलं? नाही झालंय परी, तू येतेस का प्लीज? थोडासा एक प्रॉब्लेम झालाय. अगं काय झालं नीट सांगणार आहेस का तू? केली का नाही त्याने साईन? परी, त्याला ऑलरेडी कळाले की ही तुझी कंपनी आहे. ही वॉन्ट्स टू मीट यू. व्हॉट? मला नाही भेटायचंय त्याला. परी माझं ऐक, तू ये ऑफिसला, आपण बोलून घेऊया ना. मानसी, त्याला भेटून काय होणार आहे यार? परी, त्याला गरज आहे जॉबची. यू नो ना. तो काय म्हणतोय ते तर पाहायला ये. ओके, मी निघते म्हणत तिने फोन कॉल कट केला. मग चल, मला निघावं लागेल. बाय म्हणत परी ऑफिसमध्ये जायला निघाली. परी काहीच वेळाने ऑफिसमध्ये पोहोचली. चेहऱ्यावर गॉगल, मोकळे सोडलेले केस आणि तिच्या स्टाईलने तिने तिच्या केबिनमध्ये प्रवेश केला.
तिच्या केबिनमध्ये प्रवेश होताच मानसी आणि तो म्हणजे आरुष उठून उभा राहिला, जो आधीच तिच्या केबिनमध्ये हजर होता. ती तिच्या चेअरवर बसतानाच तिनं तिचा गॉगल काढला आणि तुटणारही नाही आणि टेबलवर स्थिरावेल अशा ऐटीत फेकला आणि हाताची घडी घालत म्हणाली, बोला मिस्टर. आरुष प्रधान नाव आहे माझं. तो त्याच ऐटीत म्हणाला, सो व्हॉट, मी काय करू? तू काय समजतोस काय रे स्वतःला? आणि अजिबातच रिस्पेक्ट नाही का तुला मुलींचा? रिस्पेक्ट? जरा हा रिस्पेक्ट काय असतो सांगाल का मला तुमच्या भाषेत? तो टेबलवर दोन्ही हात आपटत म्हणाला, मानसी का बसलास मला तू इथे? तुला तुझ्या जबाबदारीवर मिटवता येत नव्हतं का हे प्रकरण? याची लँग्वेज पाहिलीस का बोलायची? ओ हॅलो मॅम, आधी माझं ऐकून घ्या. आणि मी रिस्पेक्ट करतोय म्हणूनच अजूनही नीट बोलतोय. पहिलं तर आधी जे काही झाले त्यासाठी मी मनापासून सॉरी म्हणालोय. तरीही तुमचं समाधान झालेलं दिसत नाहीये. यात माझी काय चूक आहे? ओ मिस्टर, मुद्द्याचं बोला, मला वेळ नाहीये. तुमच्या कंपनीचा जॉईनिंग लेटर मधला क्लॉज नंबर 16 मला मान्य नाहीये. हे यू जॉब करायचा असेल तर आहे त्या कंडिशनवर तुम्हाला जॉब करावा लागेल, नाहीतर निघू शकताय तुम्ही आत्ताच्या आत्ता. परी ॲटिट्यूड मध्ये म्हणाली, एक मिनिट, मी तुमचा अजून एम्प्लॉई झालो नाहीये आणि हा ॲटिट्यूड थोडा बाजूला ठेवायचा. सी, मला खरंच जॉबची गरज आहे, पण जर का तुमचा माझ्याबद्दलचा ग्रह बदलणारच नसेल तर हा जॉब करण्यात काहीच अर्थ नाहीये असं मला वाटतं. मुळातच तुम्ही शांतपणे ऐकून घ्याल का प्लीज? तो हात जोडून म्हणाला, वाटल्यास मी आणखी एकदा माफी मागतो तुमची त्या दिवशी जे काही झालं त्यासाठी. बस सॉरी म्हणालात की झालं का? त्या दिवशी माघारी केलेली कार तुम्ही साधी धुवून धुतलीत का? ती काय आपोआप धुतली गेली नाहीये तुमच्या सॉरीने. मग काय इच्छा आहे तुमची? हे पहा, जर का तुम्ही मोठ्या मनाने माफ करणार असाल आणि कोणताही पूर्वग्रह न धरता मला जॉबवर घेत असाल तर मी हा जॉब करायला तयार आहे. पण यात घातलेली ती कंडिशन मला मान्य नाहीये. जर ती माझ्यासाठी तुम्ही काढून टाकाल किंवा माझी कंडिशन यात घालाल तरच मी हे लेटर आता साईन करायला तयार आहे. कसली कंडिशन? परीनं विचारलं. हेच म्हणजे बघा ना, तुम्ही मला हवं तेव्हा जॉबवर घ्याल, हवं तेव्हा काढू शकाल, पण माझं काय? मला तर असे परवडणार नाहीये. तर माझी कंडिशन ही आहे की तुम्ही एकतर ती तुमची आधीची कंडिशन काढून टाका, नाहीतर माझी कंडिशन ॲड करा की तुम्ही कमीत कमी 5 वर्ष तरी मला या जॉबवरून काढू शकत नाही. व्हॉट रबिश, जमणार नाही हे, परी म्हणाली. मॅम, इट्स नॉट गुड डीड, नॉट फॉर मी. देन वाय शुड आय एक्सेप्ट धिस जॉब? मी काय म्हणते परी, ऐक ना. मानसी, मला काहीही ऐकायचं नाहीये, परी म्हणाली. हो, ऐकायचं नसणारच, कारण सगळे मनमानी करायची आहे यांना. म्हणजे माझं नुकसान आहे ना. यांनी मला महिनाभर काम करायला लावून पगार न देता काढून टाकलं तर मग मी काय करायचं? हां, बोला ना मानसी मॅम, आरुष म्हणत होता. परी ऐक ना. मानसी मॅम, राहू द्या. आय डोंट वॉन्ट दिस जॉब, नो नीड. म्हणत त्यानं ते जॉईनिंग लेटर अक्षरशः तिच्यासमोर फाडलं आणि त्याचे तुकडे तुकडे करून तिच्यावरच भिरकावले. बी हॅपी विथ युअर जॉब म्हणत तो त्याच तोऱ्यात निघूनही गेला. सी त्याची अकड. मानसी, पाहिलंस, मी का चेंज करू ना मानसी? गरज त्याला आहे ना जॉबची. अगं पण त्याचंही बरोबर आहे ना परी, विचार कर ना. मानसी, तुला त्याचीच बाजू घ्यायची आहे का? तू माझ्या बाजूनेस की त्याच्या बाजूने? परी, जरा शांत राहिली असतीस तर काही बिघडलं असतं. अगो मिस्टर अखिलही म्हणाले होते की ही इज बेस्ट फॉर दिस जॉब. मला गरज नाहीये. तो आला नाक घासत तर ठीक आहे, नाहीतर फरक नाही पडत मला. डिस्कस्टिंग म्हणत ती उठली आणि रागातच वॉशरूममध्ये निघून गेली. ओहो,
परी पण ना खरंच सगळ्या केलेल्यावर पाणी सोडते. तिने पटकन साईडला येत आरुषला फोन लावला आणि बाहेर येत साईडला आली. हॅलो आरुष, काय गरज होती तिच्यावर असे कागद भिरकवायची? तुला गरज आहे ना जॉबची, मग शांत राहायचं ना. तुला माहिती आहे का तिला कन्व्हिन्स करायला मी किती पापड पेलले होते? हो माहिती आहे, बट ते मी मुद्दाम केलं. ते तुला नाही समजणार. आय डोंट वॉन्ट की तिला आधीच शक यावा की मला तिथं जॉईन करायला तू हेल्प करत आहेस, कारण ती परिणित आहे आणि तिला जर शक आला तर माझ्यासोबत तुझंही काही खरं नसेल. गॉट इट? सो बाय फॉर नाव. म्हणत त्याने फोनही कट केला आणि मानसीने क्षणभर डोळेच मिटले. आजचा भाग इथेच संपलेला आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ मानसी स्वतः आरुषला ऑफिसमध्ये घेण्यासाठी मदत करते. पण का? आणि हेच सगळं जाणून घेण्यासाठी ऐकत रहा इश्क रिस्क. ऐकत रहा कथा इश्क रिस्क. आणि कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.